गृह्णोमि साखरे नाम विश्रुतम् एषाञ्चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति हि साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। प्रश्न: स्वप्न की न्यायी स्वल्प कालस्थायी संसार होवे तब अनादि काल का बंध नहीं होवेगा। बंध निवृत्ति रूप मोक्ष के निमित्त श्रवणादिक साधन निष्फल होवेंगे। शिष्य उवाच: दोहा: लाख हजार न कल्प को यह उपजो संसार, तामे ज्ञानी मुक्त भये बंधे अज्ञ हजार। झूठो स्वप्न समान जो क्षण घटिका है जाम, बद्ध को न को मुक्त है श्रवणादि किह काम। ईश्वर सृष्टि अनंत कल्पते अनादि है, तामे ज्ञानी मुक्त होवे है, अज्ञानी को बंध रहे हैं। जो स्वप्न समान होवे तो स्वप्न एक क्षण घड़ी तथा प्रहर होवे है, तैसे संसार भी क्षण अथवा घड़ी वा प्रहर काल वा किंचित अधिक काल होवेगा। विषय असा अगोदर हा विषय खूप उच्च भूमिकेचा आहे, पण विषय क्रमानुसार चालत आलेल्यामुळे त्या संबंधाने विषय सांगावा लागतो। या विषयाचे अधिकारी रामप्रभू सारखी गोष्ट असतात, नामदेवराय विसावकीचे चांगदेव महाराज माऊली नानोबा आसनचे, पण त्यांच्या शक्तीनुसार आपण त्याचा लाभ हे खरं म्हणजे असं तर आपलं इथं कुणी असं मला नाही वाटत बाबा, बाकीचं तुमचं असं तुम्ही मानू शकता। दृष्टीसृष्टीवादाचा विषय चालत असताना त्याने स्वप्नाचं दर्शन देऊन जगत हे स्वप्नासारखं आहे असं सांगतात आणि त्याच्यावर ही चर्चा होत असलेली त्याने बरंच खूप चिंतन सांगितलं। स्वप्नावर जागृती स्वप्नासारखी आहे, स्वप्नातल्या पदार्थाला देश काळ नाही, स्वप्नातल्या पदार्थाला कारण नाही, स्वप्नातले पदार्थ ज्ञान आणि ज्ञानकोश एकच काही आहे असं आतापर्यंत तुम्ही ऐकलं। युक्ती आणि युक्तीने सांगितलं, औषधीवादन कसं सांगितलं, आभासवादन कसं सांगितलं, बिंब प्रतिबिंब वादन कसं, हे सगळं अनेक शास्त्रे आपल्या घरी त्यांनी पण हा विषय सांगितला। आणि शेवटला त्याने सिद्धांतमुक्तावली कार्य अजातवाद आहे तो रामप्रभू शिष्टासारखं किंवा मागं सांगितलं होतं मी तुम्हाला की जनकाने मच्छिंद्रनाथ नाव कविनारायणाविषयी विचारलं की माया म्हणजे काय, तर तेवढंच बोलणं गेलं माया हा सिद्धांताचा विषय मोठा महत्त्वाचा आहे। आणि तो विषय आता आपण खूप दिवस ऐकतो, पण आता आपल्या भूमिकेनुसार परमार्थाला भूमिका लागते, प्रपंचाला भूमिका लागत नाही। प्रपंचाला तर ते आपल्याकडं कोणते सांगू नाही, एखाद्या जर असेल तर मी परत देतो माझं बोलणं। परमार्थाला सामग्री कशी लागते तर त्याचे बरेचसे प्रकरण केले। मुमुक्षु 3 प्रकारात आहे, विषय 3 प्रकारात आहे, पामर 3 प्रकारात आहे, हे सगळं सांगून हे मी का सांगायला मला हे आधी मला आज आता वाटलं काय दृष्टीसृष्टीवाद काय आपण काय सांगायला नो आपण कुठे हे आहे माझ्यासमोर आगावा। हो, दृष्टीसृष्टीवादाचा पुरुष वाक्य सांगतो बघ, शब्द मनुस्तर विषय नाही, सांग कसं करायचं म्हणून त्याने विषय लिहिला आहे की स्वप्नाला देश काळ नाही, स्वप्नामध्ये कार्यकारण भाव नाही। कळायला ना पूर्ण, स्वप्नामध्ये कार्यकारण भाव नाही। जसं माती ही स्वप्नाचं कारण आहे, घटाचं कारण आहे, दोरा हे पटाचं कारण आहे,
तसं हे जरी वाटलं तुम्हाला, पण ते कारण आणि कार्य एकाच वेळी परत आलं तर हा मोठा मुद्दा त्यांचा पक्का लक्षात ठेवा. आपलं नाही कळू दे, पण निदान त्याचे शब्द तरी लक्षात ठेवा, कारण हे शब्द तुम्हाला केव्हाही तिथं नेऊन घालणार आहे. मी मागं तुम्हाला उदाहरण देऊन गेलो, ते ओटीला विस्तीत घेऊन झोपल्यावर शिकत तर पेटून, तसं न कळण्यामध्ये हे चिंतन केलं तुम्हाला लाभ देणार. त्याने किती वेळेस सांगितलं तुम्हाला की पदार्थामध्ये कारण भाव नाही, त्याला देशकाल नाही म्हणा. ज्या पदार्थाला देशकाल कारण नसते तो पदार्थ प्रतीची मात्र असतो, तो पदार्थ एकदम निर्माण आता काय खूप मजा आहे. त्या उत्पत्तीसुद्धा भ्रम आहे. उत्पत्ती नाही तर पदार्थ नाही, त्याची उत्पत्ती मानाल कसं? पण इतकं अधिकार नसल्यामुळे ती उत्पत्ती मानली, ती अनिर्वचनी, ती सगळे अनिर्वचनी म्हणजे म्हणण्यापुरतं सांगितलं जातं. आणि म्हणून इथं पूर्वपक्षांनी सांगितले की ही दीर्घकालाची प्रतीती ठीक आहे म्हणले. त्याच्यावर थोडं खाली विषय आणला की ठीक आहे, जे ज्ञानी महात्मे ईश्वर सृष्टीमध्ये ही जगाने ईश्वराने केलेली सृष्टी, ईश्वराने केलेली सृष्टी, त्या सृष्टीला दीर्घकाल परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये कार्यकारण भाव आहे. आणि त्याच्यामध्ये जे ब्रह्मज्ञानी महात्मे आहेत ते मुक्त होतील, पण बाकीचे जे अज्ञानी त्यांना मुक्त कसं होता येईल असं याने सांगितलं. पण त्याचं समाधान आता खूप मोठं व्यवस्थित सांगतात ते कसं चालू. स्वप्न प्रश्न वाचतो एकदा. हो, आणखी प्रश्न चालू आहे. स्वप्न की न्यायी स्वल्प कालस्थायी संसार होवे तो अनादि काल का बंध नहीं होवेगा. आता हां, एक वाक्य आता खूप विचारायचं. स्वप्न की न्यायी स्वप्नासारखं जर जागृती अल्पकाल म्हणावा, अल्पकाल म्हणजे युगपत इतका जर काल म्हणावा, तर अनादी कालची प्रतीती मी खूप दिवसाचा आहे आणि माझं हे इतकं गाव आहे, अशी दीर्घकाल पद्धती येणार नाही ना. एकाच काली जर पदार्थ ज्ञान असं म्हणावा अल्पकाल, तर ही दीर्घकालीच प्रतीती काय? कोणी 50 वर्ष सांगते, कोणी 1 वर्ष, तर कोणी 10 वर्ष. ही कालाच परिस्थिती कुठं? ही तिन्ही काल परिस्थिती येत असे काय? हो, आता ठीक आहे, तुमच्या मतानं काय होणार? ईश्वराने जी केली सृष्टी त्रिभुवन, त्याच्यामध्ये जे ज्ञानी ते मुक्त होतील, पण बाकी तशीच राहतील. मग ह्याचं काय दीर्घकाल कुठं लावायचा आणि अल्पकाल कसं म्हणता तुम्ही? हां, असा एक अनुवाद आहे. अनादि काल का बंध नहीं होवेगा. मग जर प्रतीची मात्रे जर म्हटलं तर बंद सिद्धच होणार नाही. आणि इथं तर अज्ञानी किती दिवसापासून, मागं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुझी आई ज्यावेळी 5वी तुझी आईची होती त्यावेळेस तू कुठं होता का नव्हता? जर नाही म्हणायचं तोंड आहे का? तुझी आईची 5वी तुझी आजी करते त्यावेळेस तू कुठं होता? नाही म्हणून उत्तर देता आलाच कुठून? काय आहे मग विषय कुठचा दीर्घकालावर, म्हणजे खूप काळ वाटतं, खूप. नेहमी मी तुम्हाला सांगतो, हे वड दिसतं ना, वड तुमच्या जन्माच्या आधीच वाटतात की नाही. आणि ह्या वाक्याने जर पाहिलं, पाहता क्षण ती वड नाही पण तो नाही. तेव्हा आता तुम्ही असे बसला, आता तुम्ही बसला, या पाहता क्षण तुम्ही नाही ना. काय करते कुठलं चित्रांत तुम्ही आता यावेळेस पाहता ते तुम्ही नाही, आणि जे तुम्हाला वाटतं ते पण तुम्ही नाही. पण हे सगळं तुमच्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे हे सगळं अंगावर आले. घुमलं हे तुमचं मूळ स्वरूप न कळणं, हे दीर्घकाल अल्पकाल हे सगळं तुमच्या न कळण्याचे परिणाम आहेत. तुम्हाला साधून सांगतात तुम्ही भगवंत रूप आहेत, तुम्ही साक्षी रूप आहेत, तुम्ही चेतन रूप आहेत, पण हे न कळल्यामुळे दीर्घकाल सांगायचा, अल्पकाल सांगायचा, पदार्थ आणि हे का एकच काय सांगा. गंमत आहे, गुरुजींनी सांगावं. विंचेचं विष मी पाहिल्यावर का विंच दाबला आणि त्याचं एका काडीस त्याच्या विष सोड्याच्या जागेवर लावली. अगदी एक बिंदूच असतं बघ ते विष. मी स्वतः पाहिलं, ते पाणी एकच बिंदू असतं त्या नांगीनं पडलेलं. तेवढंच तुला जर ते त्यात सोडलं त्या विंचेने सगळं अंगात धावतं पण. तसे अज्ञान एवढंच आहे, पण तुला किती नाचवायला लागलं. हो,
कोणी सत्वगुणात नाचायला लागले, तर कोणी रजगुणात नाचायला लागले, तर कोणी तमगुणात नाचायला लागले. आणि त्याचं विष किती पाहिलं, आबाबाबा सर्व अंगाची झाला. हां, आबाबाबा सुटावला. विंचू म्हणजे स्फूर्ती, विंचू म्हणजे स्फूर्ती. आता हे तुम्हाला नाही कळते. विंचू म्हणजे संकल्प, आणि तर विंचू संकल्प, त्याचं विष कोणतं? संकल्प विंचेचं विष कोणतं? मोह नावाचा विषय. आणि हे मोह नावाच्या विषयाने सगळे रडत बसले जातात. बाबा विंचू चावला, चमका मागाचा सर्व. काय साधूनी कोणी रीतीने सांगावं त्यानं. लोक सरपडलं कला करू काय? अज्ञानाला त्या सत्वगुणातले शास्त्री, पंडित, कर्मठ, उपासक हे सगळे सात्विक गुण. का? जोपर्यंत स्वतःचा आनंद भोगता येत नाही, जोपर्यंत स्वतःचे स्वरूपाची ओळख होत नाही, तोपर्यंत त्यांचा आंधळेपणाचा परमार्थ आहे. काही करू त्यांनी. समाज गुरुजी माझ्या कोंबडीच्या पिढी काय थोडी असते का? कोंबडीच्या मागे खूप समाज पिढीचा. तसं महाराज मागं समाज असा म्हणजे महाराज मुक्त आहे की नाही हे काय सांगायला लागलो आहे? विंचेचं विष सांगायला लागलो आहे. तसं न करण्याची स्फूर्ती एवढीच आहे. आणि ती न करण्याची स्फूर्ती अशी पसरली की तुम्ही तिचा विचार करा साधूंची, त्याच्यामुळे हे कळेल. ऐकून साधूंचे विचारानेही जर तुम्ही लक्ष घेतलं तर ही विषय कळेल. नाहीतर मग चलत राहा, दान धर्म करा, यज्ञ करा, तीर्थवर्त करा, जप करा, काय होणार नाही. हा का? साधू म्हणतात मन संकल्पाच्या पापी न जाती तीर्थाच्या बापी. मनाचे संकल्प तर हलके, त्याच्यात किती किती जर तीर्थयात्रा केली, संकल्प आहे तोपर्यंत ते पाप नाही होणार, नाहीच होणार नाही. आणि पाप या शब्दात अर्थ दुःख. दुःख कशामुळे होते कोणाला? म्हणजे काय कारण आहे तू ऐकलं? देव रडले की नाही? का? हे फक्त न कळण्याचे हे सगळे दोष आहेत. अगोदर न कळण्याचं, आणि त्या न कळण्याचं कार्याला इथं सांगायला आले. अल्पकाळ सांगितलं, पण त्याने अनुवाद केला तुम्हाला एखाद्या वेळेस. हे घरचा अनुवाद करणार, पूर्वपक्ष नाही. बाबा अल्पकाळ जर म्हणावं तर दीर्घकाळाची प्रतीती येते. आणि दीर्घकाळाच्या प्रतीतीमध्ये तुम्हाला आमच्या 7 पिढीपासून चालत आलेलं आहे. कोणती प्रतीती? दीर्घकाळ. आणि हे आमच्या आजोबांची वारडा अनेक पडलं नाही. हे कोणचं भ्रांती? पदार्थ भ्रांती. हे आमच्या बापदादाने जमीन घेतली, त्याला झालं 30-40 वर्ष. हे काढते भ्रांती. आणि ही जमीन आमचीच आहे हे झालं पदार्थाची भ्रांती. आता हे जसं तुमच्या लक्षात येतं त्याप्रमाणे देहादिक जगत आणि त्याचं ज्ञान हे या वाक्यदृष्टीनं म्हणण्यापुरतं आहे. परंतु एवढं कळत नसल्यामुळे मागं तुम्ही सांगितलं आहे ईश्वर सृष्टी एक आणि जीव सृष्टी एक आहे. ईश्वर सृष्टीमध्ये जे पंचमहाभूतात्मक जगत पंचतत्वच आहे, आणि त्याच्यामध्ये दीर्घकाळ वाटतो आम्हाला, म्हणजे खूप काळ वाटतो. आणि ते पदार्थ पण आम्हाला हा बघ ते हे काढून टाकते. हे खटका बंद करून सारखा ते नाही, ते खटका बंद करते. तर त्याच्याकडे गुणाच नाही, त्याच्या अवस्था ते किशोर अवस्था किती आवरा, पण आपलं सावध राहायचं असतं. अशीच बॉम्ब आहे जीवाची, हीच बॉम्ब आहे. साधून सांगावून ह्यानी खेळावं सगळेच रीत. हीच आपली अवस्था आहे. ही जीव आणि तुम्ही ज्ञान आहेत, पण ज्ञान अज्ञान कुठं ऐकत आहे? हो, त्याचे सुख दुःख त्याला कळतं आहे का? तसं तुमचा घात, तुमचं दुःख तुम्हाला कळणं ह्याच्याकडे साधू आई हे तुम्हाला अनेक प्रकारे शिकवतात. पण जीव इकडे तिकडे पळापळी करतो पळापळी करतो. हे तरी होईल, ते तरी होईल, तस तरी होईल, ते होईल. काय होत नाही, जात नाही. फक्त एकच तुम्हाला शेवटचा, एकच तुमच्या हाताला हे डोळे पैसे बस नाही. केव्हाही सगळे लोक मंगेपासून ब्रह्मदेवापर्यंत
जर स्वस्वरूपाची ओळख जर नाही झाली तर रडतच बसणार सगळं, रडतातच झालं. रडतात या शब्दाचा अर्थ चिंता नावच्या आग्नीने सगळे हळहळ करायला लागले. चिंता नावची आग्नी सगळ्याच्या पदरात आहे. एक महात्मा सोडला तर, एक खरा अनुभवी महात्मा सोडला तर सगळ्याच्या चिंतन खाली झालं. चिंता नावचा अग्नी सगळ्याला आहे. मग कोणाला कोणते मला वेळ नाही ते सांगायला झालं. म्हणून इथे विषय सांगतात ईश्वर सृष्टी दीर्घकाळ आहे, त्याच्यावर ज्याला ज्ञान झालं त्याला तो मुक्त होईल, तसे राहतात. मग अल्पकाळ जर म्हणलं तर सगळेच मुक्त व्हायला पाहिजे. अल्पकाळ जर म्हणलं तर अल्प म्हणजे सुद्धा वेळ याला अल्प म्हणावं. किती वेळ झाला आता? सेकंड, मिनिट, तास हे सांगतात ना. आता मिनिट तास सांगतात का नाही, पण ह्याच्यावर गणित सांगतो तुम्हाला. शंकर महाराज सांगितलं एका मिनिटावर किती सेकंड असतात? एका मिनिटात सेकंड किती? 60. एका सेकंड 60 असतात का एक मिनिटामध्ये? अरे मला काय माहीत नाही. बरं, आणि एका तासा मिनटं किती असतात? 60 मिनिट. 60 मिनिट. हे तुमचं गणित आहे ना. आता बघा साधूंचं गणित कसं, नानोबाराचं गणित, नाथांचं गणित कसं आहे बघा, नीट घ्या लक्षात. गुरुजीने सांगितलं होतं सगळं डोळं उघडूस तर, डोळ्याचे उघड झाप होऊस तर, डोळा झापला न उघडला याच्यामध्ये 18 काष्ट आहेत. डोळा लागून उघडूस 18 काष्ट आहेत. आणि त्या 18 काष्टामध्ये आता हे नुसतं ऐकायचं आहे. त्याला याचा अभ्यास करावा लागतो. वृत्तीसंधीचा, नेहमी वृत्तीसंधीचा अभ्यास करणारा हे विषय होत असतो. आणि माझ्याकडे बघ 18 काष्ट. आणि याला माऊली म्हणते लागून डोळा उघडीतो कोटी वेळी सृष्टी. डोळा लागून उघडतो कोट्या वेळी सृष्टी होती जाते. कसं करायचं आता? आपण तर जन्मपत्रिका करतो, जन्मतारीख करतोय महाराज वर का खोटं लावायचं आहे. त्यांच्या समोर हे खरं का ते खरं आहे काय करता? म्हणून गुरुजी माझे म्हणेच माझी समाज बंद नका, फक्त मी सांगितलेलं विसरू नका. एकच महात्मा वाघ होऊन जा शिवा माझी समाज बंद नका. समाज काय ब्रह्माची असते का म्हणायची? जिथं उत्पत्ती नाश नाही त्याची समाज बांधताय काय? देवाला जन्म नाही, देवाला मरण नाही. आणि हे तुझं स्वरूप आहे. पण ते जे उत्पत्ती रहित हे तुझं स्वरूप आहे. आणि हे कळण्याकरता शास्त्रानं अनेक रीतीनं फोटो द्यायला लागले. आता इथं फोटो द्यायचं एकच कारण तुम्हाला प्रतीची उत्पत्ती आणि प्रती एकदमच आहे असं तुम्हाला शक्य नाही वाटणार. ते ईश्वराने निर्माण केलं जग दीर्घकाळाची प्रतीची, त्याच्यामध्ये ज्याला ज्ञान झालं, ज्याला गुरुकृपा झाली त्याला मी ब्रह्म असं वाटेल. पण त्याच्या दृष्टीने तो मुक्त आहे. पण बाकीचे दीर्घकाळाची प्रती असं याची काय वाटतं म्हणून त्यांनी विचारलं. तर ते म्हणून ते सांगतात. आता त्यांचे प्रश्न शंका अशी आहे, स्वप्नाप्रमाणे जागृती जर मिथ्या म्हटलो आपण, स्वप्नाप्रमाणे जागृती मिथ्या म्हटलं तर अनादी कालापासून आपल्या बंद होतोय वाटतो अनादी कालाचा, तो बंद होणार नाही ना. हो ना, स्वप्नापर्यंत जागृती झाल्यानंतर. हो ना. आणि मग जर हे बंदच नसेल तर बंध निवृत्ती करता आपण जे साधन वापरतो श्रवण आदी ते मिथ्या होतील, निष्फल होतील असं. ते बंदही मिथ्या, त्याचं साधन मिथ्या, हे सगळं काहीच होणार नाही, गरजच नाही ना. ती शंका आहे अशी. शंकाच. आणि हे शंका पडत मूर्खाला असते. शंका त्या ज्याला सिद्धांत कळत नाही, ज्याला साधूचा बोध कळत नाही त्याला ही अशी शंका असते. जे साधनची सृष्टी नाही, ज्याच्यावर देवाची कृपा झालेली, ज्याला श्रवण म्हणून ध्यास झालेलं त्याचा हा विषय चालत असतो. आणि जे नास्तिक तार्किक असतात त्यांची अशी शंका असते. नास्तिक तार्किकाची शंका म्हणायची ज्याला सिद्धांत कळलं नाही ते. शंका म्हणजे काय ते समजूत, तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे चुकीची समजूत. चुकीची समजूतीला शंका म्हणावी. ईश्वर सृष्टी अनंत कल्पते अनादि है, तामे ज्ञानी मुक्त होवे है, अज्ञानी को बंध रहे है. हे सांगतेच की आता जो स्वप्न समान होवे है तो स्वप्न एक क्षण घड़ी तथा प्रहर होवे है, तैसे संसार भी क्षण अथवा घड़ी वा प्रहर काल वा किंचित अधिक काल होवेगा. स्वप्न की न्यायी स्वल्प कालस्थायी संसार होवे तो अनादि काल का बंध नहीं होवेगा.
बंध निवृत्तीरूप मोक्ष के निमित्त श्रवणाधिक साधन निष्फल होवेंगे. आता उत्तर दे. म्हणून हे सगळेच जर सत्य नाही मानलं, जर मिथ्या मानलं, ते सगळे साधना वगैरे सगळेच मिथ्या होतील आणि मोक्षसुद्धा कसं होईल, मिथ्याच होईल. म्हणून ही शंका त्याचं उत्तर देतात, हे न कळलेल्या पुरुषाची शंका आहे, सिद्धांत न कळलेल्या पुरुषाची शंका आहे. गुरु उत्तर सांगतात. यद्यपि पूर्वोक्त सिद्धांत में बंध मोक्ष वेद गुरु अंगीकार नहीं, किंतु चेतन नित्य मुक्त है. अविद्या के परिणाम चेतन में नाना विवर्त हुए हैं, ताते आत्मरूप की किंचिन मात्र भी हानि नहीं. आत्मस्वरूपाला सोडून गुरु शिष्य बोध हे सगळे अनेक उत्पन्न झाले, पण ते सुद्धा मिथ्या आहेत. पण हे त्याचं म्हणणंसुद्धा जरा बरोबर नाही. कारण आता प्रसंगप्राप्त मिथ्याने मिथ्याची निवृत्ती जरी तुम्हाला वाटलं, नाही मिथ्याने मिथ्याची निवृत्ती कशी होईल? स्वप्नातल्याच पदार्थाने स्वप्नातलेच लोकांचं कामं भागले आणि जागृत काय लोकांचं काम भागतं का? तसं नाही झालं. ज्या त्या क्षेत्रात त्याचीच निवृत्ती होईल. पण आता थोडं बारीक विषय आहे, जे ब्रह्मानुभवी महात्मा, ज्याला मी ब्रह्म आहे, ज्याला मी सुखस्वरूप आहे, ज्याला मी ज्ञानरूप आहे, असं तो ब्रह्मरूप झालेला महात्मा, तोच महात्मा अज्ञानी जीव. अज्ञानाची निवृत्ती कसं? स्वप्नातल्या गुरुनं स्वप्नातल्या शिष्याची निवृत्ती झाली, हे तुझं म्हणणं एक तर्क आहे. पण तसं नाही. जो जागा झाला तो स्वप्नातून जे आहे त्याला स्वप्नात उठतं म्हणते, ते जागा करते. स्वप्नातल्या लोकांना कोण जागा करेल? जागा झालेला. म्हणजे काय म्हणते, जगजोगी नाही, जगाच्या मार्ग अधिष्ठान चैतन्य आरोढ आहे, तोच जगाच्या लोकांना जेव्हा सांगा आहे उठा जगजोगी, जाग बोलती. म्हणजे तुम्ही सावध व्हायला. कोणाला अज्ञान, कोण म्हणतो ज्ञानी, तो ज्ञानी स्वप्नातला ज्ञानी, स्वरूप ज्ञानी अनुभवी. शिवचा रस वाटी चाडली का, घरी होऊ नका रान भैरे. अरे मी स्वरूप अनुभव गेला, तुम्ही वर अज्ञान रूपी अज्ञानात फिरू नका, हे घ्या मी सांगतो ते ऐका झालं. म्हणून हे जे म्हणणं आहे ना ते बरोबर नाही. यह अभिप्राय है. इस दृष्टि सृष्टिवाद में एक जीव के अंगीकार थे, अन्य जीवरूप गुरु किंवा शिष्य का अंगीकार नहीं, किंतु स्वप्नगत एक मुख्य जीवते भिन्न अन्य जीवाभास की न्यायी अन्य जीवाभास प्रतीत होते हैं. तैसे ही आभास रूप गुरु किंवा शिष्य है. तिस गुरु विषय ईश्वर भावपूर्वक भक्ति करता है, सो भी स्वप्न गुरु के भक्ति की न्यायी मिथ्या प्रातिभाषिक सत्ता वाली है. या पक्ष में जीव ईश्वरादिक षट पदार्थ स्वरूप से माने हैं. तिनके मध्य ब्रह्म की परमार्थ सत्ता है और ब्रह्म से भिन्न प्रपंच की व्यवहारिक सत्ता है और अन्य प्रवाह रूप से अनादि सकल कार्य प्रपंच की प्रातिभाषिक सत्ता है. याते उत्तर अध्यास के कारण पूर्व अध्यास के ज्ञानजन्य संस्कार की आश्रयभूत अविद्या के विद्यमान होने ते और ईश्वर के विद्यमान होने ते क्षणिक विज्ञानवाद की किंवा अनिश्वरवाद की प्राप्ति आदि दोष नहीं. यह अर्थ अद्वैत सिद्धि में मधुसूदन स्वामी ने लिखा है. यह वार्ता जीव के प्रसंग से कही. आता एक वाक्य म्हणजे यह अभिप्राय है. इथं असं तात्पर्य आहे, इस दृष्टि सृष्टिवाद में दृष्टी सृष्टिवाद या शब्दाचा अर्थ असं घ्या लक्षात. दृष्टी म्हणजे ज्ञान, दृष्टी म्हणजे वृत्ती आणि सृष्टी म्हणजे पदार्थ. आता हे याला जाण्याची वृत्तीची दृष्टी आणि हा पदार्थ सृष्टी. तसं हे नामरूपात्मक जगत सृष्टी आणि नामरूपात्मक जगाचं जे ज्ञानची सृष्टी दृष्टी आणि ही युगपत आहे. पण आता याच्यामध्ये थोडीशी शंका त्यांनी पूर्व केली की दृष्टी सृष्टीवाद पदार्थाचे एकपत जर उत्पत्ती मानली तर ती मिथ्या जर म्हणलं ते गुरु शिष्य मिथ्याच होती ना. पण त्याचं खूप जर सुखं उत्तर देऊन अरे एकच जीव आहे आणि बाकी सगळे जीवाभास आहे. एकच जीव आहे पण बाकीचा जीवाभास. आता एक जीव म्हटल्यानंतर स्वप्नामध्ये तुम्हाला अनेक यात्रा दिसते की नाही. मग स्वप्नामध्ये अनेक यात्रा स्वप्नातले पण ज्याला दिसते तो एकच आहे की नाही. ज्याला दिसते तर एकच आहे आणि अनेक दिसतात ते जीवाभास आहे. व ह्या भाषा एक खरेपण आहे. ते जर स्वप्नातले पदार्थ खरे असते
तर त्याच्यापर्यंत तुम्हाला फायदा झाला असता. तसं एक जीव आज असणारे मधुसूदन सरस्वती त्यांच्या दृष्टीनं हे त्रिभुवन असो की काही असो, हे एका जीववादाच्या दृष्टीने सगळे जीवाभास आहे. जर स्वप्नातले पदार्थ माणसं चालतात, माणसं बोलतात, माणसं तीर्थयात्रा राहतात, मग ती जाणारे माणसं, तिथं माणसाला बोलणारे माणसं, ते नुसतं माणसाचा भास, त्याला जीवाभास म्हणा. आणि एक जीववाद आहे, ते एक जीववाद हे अधिष्ठान चैतन्याचं पृथ्वी पडलेलं अविद्यामध्ये तेवढाच जीव आहे. बाकीचे सगळे जीवाभास. ईश्वरसुद्धा जीवाभास, ईश्वरसुद्धा मिथ्याच आहे. याच्या दृष्टीनं ईश्वर मिथ्या आहे. जगाचा करता देवसुद्धा खोटा आहे. त्याला मी नाही म्हणत, नाथ महाराज म्हणतात. काय म्हणतात नाथ महाराज? जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. जीव आणि शिव हरी असणारे जी व्यापक परमात्मा, त्याच्यात हे दोन्ही तरंग. तरंग म्हणजे काय, खरे असतात का? हरिरूपी तरंग, हरी म्हणजे ब्रह्म, आणि त्याच्या ठिकाणी जीव शिवरूपी तरंग. तरंग म्हणजे नुसतं पदार्थ नावचं, वस्तू ते नाही. तसं जीव बिन शिव बिन आणि समुद्र एक आहे. आता एक असणारा समुद्र, त्याच्या ठिकाणी तुमच्या समजुती करता. आणखीन हे सांग, तुमच्या समजुती करता एक जीव वाद घातला तर एक जीवात तरी कुठलं घेणार कोणी? एक जीवात तरी कशा घेता रे तुम्ही? पण सुख पाय उतरता उतरता सूक्ष्म होता 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 इतके सूक्ष्मत आहे की ती सूक्ष्मता अनुभवाकडे. मागं मी तुला सांगितलं होतं, आता पण तुम्हाला सांगतो. हां, आकाशाचा संबंध तुम्हाला कळतो का? आणि आकाशाला तर तुमचा संबंध कळतो का? आकाशाचाही संबंध तुम्हाला कळत नाही, आणि तुमचाही आकाशाला संबंध हे तुम्हाला तरी कळतं का? आणि त्या आकाशाशिवाय काही घडते का? मग आकाश एक आहे का तुम्ही लहान आहेत? आकाश एक आहे. आणि आकाश तुम्हाला न कळल्यामुळे, आकाश तुम्हाला न कळलं, तुम्ही अलीकडेच उड्या मारायला लागला. मग ती नाणत्वामध्ये भ्रमत चालले. पण आकाशाला कोणता लेप लागला? आकाशाला कोणता विकार आहे? सूर्य उगवला तापतोय, चंद्राचं शीतळ होतोय, असं आहे का? तसं एक जीववाद जरी घेतला तरी अनेक जीवाभास सांगायचा आहे. आणि एक जीवासुद्धा तो दृश्य सांगायचा आहे, एक अधिष्ठान चैतन्य सांगायचं. म्हणून सगळ्या दृष्टीनं ही सगळ्या निवृत्तीने झालं. आणि हे कळत नाही, म्हणून साधून प्रक्रिया म्हणजे सांगता 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 या रीतीने कळेल, त्या रीतीने कळेल, त्या रीतीने कळेल, असं त्यांचे प्रयत्न चालू आहे. तर आता इथं शेवट सांगायचं की हे जीवाभास बाकीचे आहे, आणि बाकीचे जीवाभासाच्या दृष्टीनं ते गुरु शिष्य ते सगळे मिथ्यावाद आहे. बंधन नाही, मोक्ष. तिथं जीव ईश्वराचा भ्रम आहे, तिथं गुरु शिष्याचा भ्रम आहे. हां, काय गुरु नाही शिष्य नाही, चिदानंद रूप शो. गुरु नाही, शिष्य नाही, चिदानंद सोड. पण हे ऐकून जा, अभ्यासावर कळेल. हे आपल्याला गणित सोडवताना लिहिलेलं. पण हे तुम्ही अभ्यास तिथं जो आहे त्या रीतीने जर केलं ते सगळं कळेल. नाहीतर मग आपलं चलत राहायचं. चलत राहता कुठं चालायचं? कुठून आलं आहे कळा नाही, काय करायचं आहे कळा ना, आणि कुठं जायचं हे बी कळालं. आमचे साखर महाराज असतं, मी लई पक्क लक्ष ठेवलं. काय म्हणते, लहानपणी तुम्ही आईबाप ह्या कळत नाही रे लेकराला. आता तेच मोठं झालं, तरुण बाळ झालं, ते बायको ह्याला कळतच नाही. आणि म्हातारपण नातं म्हणजे तुम्हाला कळतं. आता ह्याचं सगळ्याच्या लोकांचं गेला, हेच मोबाईल झालं. लहानपणी आपल्याला म्हणतो का नाही कळतं का त्याला? कोणी आपण सगळे म्हणतो नाही ह्याला कळत नाही. बरं, हे झालं. तरुण अवस्थेत दोघं इकडून मग लई शाण समजतात का? मग आपलं झाकून तळलेतात. सगळे मूर्ख म्हणत असतात. त्यांनी त्यांना मूर्ख म्हणा, त्यांनी त्यांना मूर्ख म्हणा. आता शाळा कोणाच ठाव. आणि त्याच्या पुढं म्हातारपणी झालं का ना, आता मला तर म्हणत असतं, मनातून काय करावं. बाबाला काही कळतच आहे, मला कळलं नाही म्हणून बरं झालं. कळलं असतं ना तुमच्यासारखंच कुठाने कधी बसलो असतो, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून हे अज्ञान जे आहे, अज्ञानाची झोप आहे. त्याच्यात एकच जीव. आज मधुसूदन स्वामीचा फार मोठा महात्म्याचा विषय परमार्थ. याला एक गुरुजी सांगा, माझ्या गुरुजीने एक माझ्या दृष्टांत सांगावं, खूप मोठा महत्त्वाचा कळला पाहिजे. मात्र गाय पुढून चिचोळ्यात पण पुढे असे पसरलेले, वाघ
पुढे मोठा जांभूळ ते पण मागं एक शिपोटच राहते. म्हणजे गायीच्या दृष्टीवर प्रपंच आहे. प्रपंच आहे आणि जितका प्रपंच वाढेल तितका माणूस दुःखी होतो. वाघ त्याचं तोंडच मोठं काय ते वैराग्य ते विचार ते भक्ती काय होत असते का आपल्याला होत असतं काही वाघाची भीती. पण नाही, तो जर विचार करत गेला तर वाघाच्या दृष्टीवर पाठीमागे जाता जाता नुसतं एकटाच शकतो. तसा तो विचार करत गेला सूर देह मी नाही, सक्षम देह मी नाही, कारण देह मी नाही, नुसती एकच विचार नसला तर वाघा शिफ्टीसाठी परमार्थ वाघासारखा आणि प्रपंच गायसारखा आहे. बघ ना किती नातेन गोतेन बाप काय कोणा कोणाचं नसतं, कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाला नसतंच काही. पण या माया त्या भ्रमाने इतकं माणसं जकडून गेले माप नाही. मी नेहमी सांगतो आमच्या गुरुने सांग खरं सांगा, कोणी असो शरीर सुटता वेळेस ह्याच्या प्रांताच्या वेळेस कोण सोडवतं रे? ज्याच्याकरता हाडाच्या काड्या केल्या, ज्याच्याकरता मांसाचं राख केलं, ज्याच्याकरता रक्ताचं पाणी केलं, ज्याच्याकरता मेंदूचं मातीर केलं, आणि ते तुला प्राण जाताना काय करतं सांग? कुणी असो. हे एकूणमेकाच्या प्रपंचाच्या मोहाने सगळं शरीरात वाटवत झाले का नाही. शेवटला काय उपयोग केला? तो का म्हणे तू सोडू ना कोणी कळतं कुठं हे त्याचे कोणी सोडू नये का? काय सांगायला लागलो मी? हे किती शेवट तुम्हाला प्रपंचात वाढलेल्या विषयामुळे तुम्हाला दुःख टाळता येत नाही न कळल्यामुळे. तर सब दुखिया बाई सुखिया कोई नहीं, सब दुखिया भाई सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, माँ दुखिया, बेटा दुखिया, जपी दुखिया, तपी दुखिया, सन्यासी दुखिया, जोगी दुखिया, शास्त्री दुखिया, पंडित दुखिया, सब दुखिया बोल. सुखिया कोई नहीं. वही नर सुखिया की जिन्हें मन को जिकारे. ज्याने मनाला दृष्ट ठरवलं, ज्याने मनाचं कवडी किंमत ठरवलं मनाला, तो मात्र सुखी. बाकी आता यादी केली याच्यापेक्षा मोठी यादी आहे. हे सगळे दुःख आहे. हो, कोणी असो ते, कोणी असो. कारण अज्ञानामध्ये सगळ्या अज्ञानाची किंमत आहे. अज्ञान हे आमचे गुरु सांगत होते, गाढवाने उंट बनले. गाढवाने उंटाची स्तुती करावी आणि उंटाने गाढवाची स्तुती करावी. उंट दादा काय दादा तुझं स्वर, काय तुझा आलाव, काय गोड. आणि ही गाढव काय होतं, काय दादा तुझं स्वर बघावा, काय ते तुझं स्वरूपाचं कौतुक करावं. ही बोंब जीवाची उच्छेद नाही. वस्तुस्थिती अशी आहे काही कळतच नाही कोणाला. एक जर भगवंताची कृपा झाली असेल, जर एखाद्या साधूची कृपा जर झाली गुरुजी सारखं तुकोबारायासारखी, तर शिवर मग कळत. नाही तर काही कळत नाही. झालं नुसतं क्षणिक मात्र काय दाखव. ह्याला सांगू मागं सांगत होतो आम्ही गुरुंचे चिंतन. विजेला आयुष्य आहे तसं जगाला आयुष्य नाही. सांग कुठं बसायचं आता? विजेला आयुष्य आहे, वीज लवकर तर दिसते, तसं जग सिद्धच नाही. हे साधून तर सिद्ध झालं नाही. कुठं झपलं कोणा, आणि हे झपलं ते असा महात्मा कुठं विरळला असेल झालं गुरुजीसारखा. बाकीचे सत्वगुणात असतील, कोणी मठ बांधित असतील, कोणी भंडारी घालत असतील, कोणी तीर्थयात्रा करीत असतील, कोणी समाधीला येत असतील, कोणी ज्योतिषशास्त्र सांगितलं. हे सगळं अज्ञानाचं पोटातलं आहे. त्याला एक उदाहरण सांगतो मग आमची गुरुजी सांगितले. चांद नाही त्याला काय म्हणा, तारा तारे म्हणतात काय, चांदण्या म्हणतात, तारा चांद काय तुमचं. आणि चंद्र याचं कौतुक, याचा प्रकाश कशात आहे? अंधारात. आणि सूर्य निघालो काय राहतं याच्यात? चांदण्याचा तारा म्हणून त्याला जगणं मी जितने तारे, हे तारेच म्हणते. काय का किती तारे आहेत मोजमाप करता येत नाही. ते आपल्या पर्णप्रकाशित आहे का नाही? हो. चंद्र सगळ्याचा अधिकारी प्रकाश आहे का? सूर्योदय झाल्यावर काही पत्ता आहे का? तर हे बाकीचे सगळे ज्ञानी महत्व सूर्यासारखं आणि बाकीचे असे. हो, मी म्हणत नाही ना अमृत अनुभव पहा म्हणजे कळेल. योग्य दुपारचा चांद होय. अरे योग्य दुपारचा चांद्रही झालं, पण ज्ञानरूपी सूर्योदय झालं ह्याचा पत्ता नाही झाला.
त्याचा प्रकाशही नाही, कुठं आहे ते पत्ता नाही. तसं तुझं स्वरूप ज्ञान स्वरूप आहे, तुझं आहे सगळं नाम नाही जायचं. तुझं एवढं तू स्वरूप वाहन आहे, तू सगळ्याचा प्रकाशक आहे. तुला कोणी प्रकाश करू शकत आहे दुसऱ्या भाषेत. हे तू सगळ्याला जाणतो, पण तुला जाणणारा कोणी समर्थ नाही. कारण तुला जाणणारा समर्थ जर म्हणलं तर तू जड होतील, आणि तू त्याला जाणणार म्हणलं तर भेद होईल. मग तुला कोणी जाणतच नाही आणि तुझ्यासमोर कोणी नाहीत. हा आहे सिद्धांत चित्त. आणि हे न कळल्यामुळे हेच अनुभव चाललाय झाला. आता जे बोललो हे न कळल्यामुळे हे सगळे सांगितलं. म्हणून इथं तात्पर्य असं आहे. कसं आत्मा सदा असंग एकरस है. म्हणून आत्मा कसा आहे? सदा. सदा शब्दात तर तिन्ही काळाच्या रहित, तिन्ही काळामध्ये सुद्धा सदा हे शब्द त्रिकालवाचक आहे. आणि कोणत्याही काळामध्ये आत्मा कोणाशी संबंधित झाला नाही, कोणत्याही काळामध्ये. त्याचं नेहमी असंगत्वाचं दृष्टांत आणि व्यापकत्वाचं दृष्टांत कळण्याकरता आकाशाचा. आकाश कधी नाही, आकाश कुठं नाही, आणि आकाश त्याला कोणता विकार आहे हे जसं करतं. आता ही आकाश तुझ्या ठिकाणी, हे अज्ञानाचं कार्य आकाश आणि अज्ञान ही तुझ्या ठिकाणी तेवढा एवढं बी नाही. अंग पेतील की नाही असं शास्त्र सांगतं की अज्ञान त्याचं कार्य अंगावर तेवढं आहे, तेवढा एवढं आहे. आता तेवढा एवढं काय कळते तुम्हाला? समजा हे का नाही, अनुभव कर थोडं. शास्त्र खूप परमार्थ विचाराचं आहे. आता हे तुम्ही झाडून काढता का नाही, त्या झाडल्याचं बारीक केरातलं चांगलं पडलं कळतं का रे? हां, ते झाडतात ना आपण दररोज, त्या झाडण्यामध्ये धूळ येतेच ना नाही, आणि त्या धुळीचं कण अंगावर पडल्यावर कळतं का? तसं तुझ्या स्वरूपात ठिकाणी अज्ञान त्या कळतच नाही. ते आपलं महिमेचं आहे. आणि अज्ञानाला माहीत नाही मी कुठं आहे. हे सगळ्या गमतीचा खेळ आहे. कोणाही कोणाशी नगडी संबंध आहे, शुद्ध बुद्ध ठायचा ते. कोणाही कोणाशी नगडी संबंध. सूर्य असा म्हणजे करू काही झाला होता गोचर परिहात मारू. वेदू काय काय नाही बोलले, परी नावच नाही घेतलं. अरे वेदन काय सांगितलं नाही, पण बाबांचं म्हणजे आत्मचिंत चैतन्याचं नाव नाही घेतलं. आणि बाकीच्या गोष्टी सांग, कसं वागावं, काय करावं हेच सांगत बसला वेद. पण तिकडं नाही बोलता आलं वेदाला. वेदू काय काय नाही बोल, पण नावच नाही घेतलं. नावच नाही तिकडे बोललं. शब्दाचा विषय नाही म्हणून तिकडचा विषय नाही दिला. जसं सूर्य कोणानं पाय पडलं, आत्मा दाविला आहे. सूर्याने सगळं दाखवलं पण स्वरूप दाखवलं का? तसं हे जे असणारं हे दीर्घकालाची प्रतीती नाही बाबा. बाकीचे जे दीर्घकाल होते ते जीवाभास आहे. म्हणून हे अनादि हे तुला कळत नाही. म्हणून दृष्टीसृष्टी दृष्टी एक आत्मा असंग आहे, ब्रह्म असंग आहे. त्याच्या ठिकाणी बाकीचं का आहे नाही. आणि हे ज्याने कळून ते ब्रह्मरूप आहे, आणि हे ज्याला कळून गेले ते आभास आहे. आज तोड़ी कोई मुक्त हुआ नहीं, आगे होवे नहीं, हां, किंतु चेतन नित्य मुक्त है. म्हणून चैतन्याच्या दृष्टीनं आजपर्यंत कोणी मुक्त झालं नाही, कोणी बद्ध नाही. याला तो कवर आहे म्हणते, सारी झारी मिली डट्टिके होतं बद्ध मुक्त शिंतू कामाने. तो कवर आहे काय म्हणतात, सारी झाली मिली म्हणजे जन्म मरण म्हणणं सुद्धा, आणि बद्धमुक्त म्हणणं सुद्धा लटक आहे. सारी झाली मिली इथपर्यंत जीव आला. बद्धमुक्त शेण हे तर परमार्थिक आला. परमार्थिकाच्या दृष्टीने अरे बद्धमुक्ताचा कसा अभिमान घेतो. ती मी मुक्त, ते बद्ध वस्तू नाही तर सारे झाले मिळले हे बी अज्ञानच आहे. आणि हे सगळं शीन आहे. हे जोपर्यंत तुम्हाला वाटतं तोपर्यंत शीन आहे. शीन म्हणजे तुम्हाला विनाकारण दुःख आहे. शीन या शब्दाचा अर्थ काय होतो? दुःख. भागल्या मग भागणं म्हणजे दुःखी होणं. हो, म्हणून एक भक्तीच्या दृष्टीनं सुचविण्यामध्ये कोण मंदिर शिनले भागले. भक्तीच्या दृष्टीनं पांडुरंगाकडे, भक्तीच्या दृष्टीनं नाथ महाराज का तुकवाऱ्या म्हणतात. सुचविण्यामध्ये कोण मंदिर शिनले भागल धावर रे पाडू. भगवान भक्तीच्या दृष्टीनं माझं शिन भाग तुझ्याशिवाय कोणाला कळत. शिन भाग कोणी कोणाला कळत नाही. हे काय गमतीचा खेळ आहे. सगळं जीव न कळण्यामध्ये फर पडायला लागले. आता तुम्हाला यादी करू सांगतो. चला, अविद्या के अवता के परिणाम का चेतन से किसी काल में संबंध नहीं. हो, अविद्या आणि त्याचे जे कार्य म्हणजे अविद्याचं काय काय त्रिभुवन आहे. अविद्या म्हणजे स्वरूपाची अनोळख,
आता ह्या थोडं चिंतन सांगू का बारीक. तुम्ही झोपेच्या ठिकाणी तुमचं स्वरूप आणि झोपेचं स्वरूप सांगा. का मराठी शब्द आहे. तुमच्या जवळ आहेत ना या गोष्टी, माझ्याजवळचा विचार नाही. झोप आणि तुम्ही याचं अंतर सांगा आणि झोपेचं स्वरूप सांगा आणि तुमचं स्वरूप सांगा. कोणी सांगा. बरं तू सांगलाय मोठा बाबा घ्यायला 4-5 वर्ष आळंदीत राहिला, तू सांग. का मी सांगू कसं. बरं मी सांगतो माझ्या गुरुच्या कृपेने. मीची व्याप्ती कुठं नाही. झोपेत मी आहे, स्वप्नात मी आहे, है ना, आणि जागृतीत पण मी आहे. म्हणजे ह्या तिन्ही अवस्था याच्यात जातात का नाही. ह्या अवस्था अज्ञानाच्या आहेत. या अज्ञानाच्या अवस्था आहेत. जीवाला अवस्था नाही, जीव सिद्ध नाही. आणि अज्ञानाने तुम्हाला इतकं पदच्युत केलं आहे की नाही त्या गोष्टीवर बांधून टाकलं. इतकं बांधून टाकलं तिथून हालतच नाही. व्यावहारिक दृष्टांत दिले पण ते तुम्हाला वाटतं हे बाबा काहीतरी बोलत आहे, पंचट म्हणती बोलत नाही. आमच्या गुरुने बोला होते, आमच्या गुरुने बोला. पांचट नाही, सिद्धांत करण्याकरता खूप खाली येऊन बोला. सांगू का. बैल माझा का बैल त्या गाईचा. किती वाढणार तू. दे तुझा का दे पंचमावत होता. हां किती किती अज्ञानाने बांधून टाकलं कळते का. हे वाडा माझा वाडा दगडा का माती का सोन्याचा कोणाचा वाडा आहे का. काहीतरी पत्ता आहे का याचा. काय नाही, नुसतं अज्ञानामध्ये देव देव चाललाय. मी म्हणत नाही ज्ञानावर आहे म्हणतात. काय म्हणतात. मठ मुद्राचे निमिषे. मठ मूळ कशाचा असतो. महाराजाचे किती मोठे आहेत. हां मठ मुद्राचे निमिषे. मठ मुद्राचे निमिषे. शिष्य शाखेचे असे शिष्य खूप आहेत महाराजाला. मग महाराज शिष्याच्या ह्याच्यात बसला आणि दगडाच्या ह्याच्यात बसला नाही. मग आणि तुकोबार आहे काय म्हणतो. ब्रह्मपुरी वास करणे आम्हा खिन्नंत न देखील तोंड उठावायचं. तुकोबारा म्हणतो आम्ही ब्रह्मपुरी आमच्या स्वरूपात आम्ही राहतो झालो, न देखील तोंड उठावायचं. म्हणजे जगात तोंड पाहत नाही त्याला. आता कसं करायचं हे. आणि हे ज्याला कळलं तो ज्ञानी महात्मा आहे. आणि हे जीवाभास आहे. बाकी तर गुरु म्हणून तर जीवाभास आहे, शिष्य म्हणून तर जीवाभास आहे. म्हणून दृष्टीश्रेष्ठच्या दृष्टीनं चेतनाच्या दृष्टीनं आत्मा हे असंग आहे. कोणत्याही काळामध्ये त्याला कोणाचा संबंध नाही. म्हणून जीवात्म्याची भेटी हे सफाई निर्जीव गोष्टी. जीवाची आणि आत्म्याची भेट गोष्ट आहे. तो आत्मरूप आहे, तो ज्ञानरूप आहे, तो सुख स्वरूप आहे. त्याला जन्ममरण नाही, तो येणं जाणं नाही, तो अखंड सच्चिदानंद रूप असा आहे तो. आणि हे न कळल्यामुळे मग ते प्रकरण सांगावं लागतं. अविद्या के अवता के परिणाम का चेतन से किसी काल में संबंध नहीं. कोणत्याच काळात अविद्या अविद्याचं कार्य नाही. आता कसं अंतिम घ्यायला लागतं. स्वप्नामध्ये स्वप्नातल्या पदार्थाचा तुमचा अजिबात संबंध नसतो. स्वप्नामध्ये जे काही सगळे पदार्थ आहेत त्याचा तुमचा अजिबात संबंध नाही. तुम्ही सगळ्या स्वप्नाच्या पदार्थाला जाणतात, पण तिथे एक अविद्यानाशाची इंद्रिय जालींची बंगाली आहे, ती तुम्हाला झाकून टाकते आणि नाही त्याला म्हणते मी. तर वास्तविक तुम्ही साक्षी आहेत. त्यावेळेस तुम्ही स्वप्नाला ओळखतात का नाही. स्वप्नाचं काय कळत नाही. स्वप्नाचं कळतं पण तुम्हाला जे कळतं तेच कळत नाही. तुम्हाला कळेचे न कळे ना, न कळे ते कळे. तुम्ही ज्ञानरूप असून तुम्ही दुसऱ्या वस्तूला कोणता. अरे हे लई सिद्धांत गोड आहे. सिद्धांत चांगलं सोपं आहे, कळणं सोपं आहे, पण बाळणं अवघड आहे. म्हणून माऊली एक वय खूप गोड घेते. सत्तीचं वळण घेता येते पण सत्ती जाता येत नाही. तसं परमार्थ सगळ्या गोष्टी करता येतात पण परमार्थ अधिकारी नसतो, असं त्याचा अर्थ आहे. बस ना.
हाँ, अविद्या के होता के परिणाम का चेतन से किसी काल में संबंध अविद्या नहीं, त्याचं कार्य अजिबात अधिष्ठान चैतन्य त्याचा संबंध नाही. याते बंध और वेद गुरु श्रवणादिक और समाधि तथा मोक्ष यन की प्रतीति भी स्वप्न की नहीं, अविद्या जन्य है, याते मिथ्या है. इन विषय बहुकाल स्थायी का भी अविद्या जन्य है, तथापि या सिद्धांत को नहीं जाने के स्थूल दृष्टि का प्रश्न है. आता है है ना? प्रश्न. हे अविद्याचं गुरु शिष्य नातं आहे. अविद्यामुळे दीर्घकालीन प्रतीचे, अविद्यामध्ये परमार्थ प्रती, हे सगळं अविद्याचं कार्य आहे. स्थूल दृष्टीनं, वास्तविक चैतन्य दृष्टीने काहीच नाही. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरधारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की. तर उद्या आता स्वप्न आहे ते जागृत देवाचं उद्या सगळं. ते जाणार. आता ते आणखीन तर साधू असं आहे, ती जावे त्याच्या वंशाच्याकडे. त्याला एकच माझी गुरुदर्शन देत असतं. 6 महिन्याच्या 3 महिन्याच्या जन्माला बरोबर लेकराला आई कशी पाळती ती आई व्हावं लागतं म्हणायचं. जन्माला बरोबर लेकराला 4 दिवसाच्या 5 दिवसाच्या लेकराला आई कशी पाहिजे आई हो, आणि ते लेकरू म्हणजे कळलं शब्दात सांगते पण खरं नाही. ते माऊली म्हणते व्याली वेळ न जाणे वांच काय जाणे. तसा भगवंताचा अनुभव येईल तो त्याला जन्म, त्याला आई म्हणून का म्हणता येईल. माझा अनुभव केला देव आपला, मन कोण म्हणते ते बघू. माझा अनुभव तुकोबारांनी भूमिका दाखवली, महात्म्याची विचार मारतो. माझा अनुभव केला देव आपला. काय केलं त्याने, म्हणजे आपले ओळख करून घेतलं की नाही. आपण काय करतो, शब्दाच्या राहण्यात फिरतो. वेदांत सांगणं शब्दाच्या राहत, वेदांत अंगावर मांडणं म्हणजे परमार्थ. तसं परमार्थ नुसतं आंधळ सत्वगुणाचा नाही. बघा उद्योग म्हणून हे विषय अधिकारात आहे. आणि ते अधिकारी माणसं असतात, पण ते माणसं काय बरं नरदेह म्हणणं इतकं पुण्य आहे, पण त्याचं परमार्थ करणं इतकं पुण्य नाही असं म्हणावं लागेल. नरदेह मिळणं इतकं पुण्य आहे, पण परमार्थ करणं इतकं पुण्य नाही असं म्हणावं लागेल. आणि परमार्थ करतात ते बी आंदोलन नको, इकडे गेले इतकं पुण्य नाही.